मंडळात समाविष्ट होतोय। यानंतर श्री शंभूराज देसाई। शंभूराज देसाई शिंदे गटातनं शपथबद्ध होतात। गृहराज्यमंत्रीपद आधीच्या सरकारमध्ये त्यांनी भूषवलेलं होतं। मी शंभूराज शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी शंभूराज शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। शंभूराज देसाईंनी नुकतीच शपथ घेतली। आधीच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्रीपदी विराजमान होते। कॅबिनेट मंत्रीपदाची अर्थात त्यांना शपथ आहे। आता फक्त मंगलप्रभात लोढा यांचा शपथविधी बाकी आहे। त्यामुळे आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपन भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे आणि शंभूराज देसाई यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। आता थोड्याच वेळात मंगलप्रभात लोढा जे मुंबईचे भाजप आमदार आहेत ते शपथबद्ध होतील। एकनाथ शिंदेंना ज्यांनी अगदी सुरुवातीपासून साथ दिली त्या आमदारांमध्ये नेत्यांमध्ये शंभूराज देसाईंचं नाव आहे। श्री मंगल प्रभात लोढा।